ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. तशी तुम्हाला गोष्ट माहित आहे ती कोणती? वाल्या कोळ्याची. म्हणजे ही गोष्ट आहे रामायणामधील. तसं तर माझ्या वयाच्या लोकांना, त्याच्यानंतरच्या लोकांना माहीत आहे ती गोष्ट, पण अलीकडल्या काळात अशा गोष्टी जरा नसतात माहीत, म्हणून मला सांगायची आहे. आणि ते काय सांगायची की माणूस ज्या व्यक्तींसाठी काही गोष्टी करतो, कर्म करतो, म्हणजे वाईट हे ना, वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे 2 नंबरमध्ये वगैरे पैसा कमवतो, तो कुणासाठी करतो? बायका पोरांसाठी, आपल्या नातलगांसाठी. आणि त्याला आपण काय करायलो हेच कळत नाही. यासाठी मला ही गोष्ट सांगायची. गोष्ट जरी माहीत असली तरी मी सांगणार आहे तुम्हाला. माझा आग्रह आहे समजा तुम्हाला सांगायचं. तर गोष्ट अशी आहे की वाल्या कोळी नावाचा एक व्यक्ती होता, दरोडेखोर होता तो दरोडेखोर असा होता की तो त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये, समजा पूर्वी कसं होतं, जंगलचा भाग होता, जास्त रहदारी नसायची, खूप खूप दूरवर गाव असायची, आणि हा जंगलामध्ये राहत होता, आणि जंगलामधून एक रस्ता जात होता दुसऱ्या गावाला. आणि जंगलामध्ये त्याची काय झोपडी, घर काय असेल ते असेल. आणि तो काय करायचा, जुन्या काळामधील, त्या काळातल्या पूर्वीच्या काळामध्ये लोक समजा त्या रस्त्याने चालले, तर तो त्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून जी काही वस्तू असतील, काही असेल, पैसा अडका त्या काळातला, तो त्यांच्याकडून लुबाडून घ्यायचा, म्हणजे धाक दाखवायचा शस्त्राचा. आणि तो दमदाटी करून त्यांच्याकडून तो पैसा, सामान काय असेल ते घ्यायचा तो. आणि असं त्याचं चाललं होतं खूप दिवस. आणि त्या पैशातून, त्या काय जी सामानामधून त्याचं कुटुंब, त्याचे आई वडील, बायको, मुलं वगैरे, ह्यांना तो जगवायचा. असा ह्याचा दिनक्रम चालला होता. असं चाललं असताना एका दिवशी नारद मुनी त्या रस्त्याने चालले. रस्त्याने चालले होते. नारायण 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 नारायण, हातामध्ये चिपळ्या, विना, असं एका हात असे चाललेलं आहे त्यांच्या चिपळ्या, आणि त्यांचं ते नामस्मरण चाललं होतं. नारायण नारायण नारायण. मग ज्यावेळेस जंगलाच्या मध्यवर्ती ठिकाणात आल्यानंतर वाल्या कोळी आला समोर. त्यांना शस्त्र दाखवलं. ते कुऱ्हाड होती, ती फरशी कुऱ्हाड दाखवली, आणि म्हणले, ए, तुझ्याजवळ काय आहे ते दे मला, नाहीतर जीवांशी जाशील, मरशील. असे म्हणजे जसं इतरांना जसं करत होता ना तो, दमदाटी म्हणतो आपण, तसं तो करू लागला. पण नारद मुनी थोडे सुद्धा घाबरले नाही, कसलेच घाबरले नाही. उलटे ते हसत हसतले, अरे बाळा, माझ्यापाशी काय तुला घेण्यासारखं? काही नाही रे माझ्याकडे, हे विना आणि हे चिपळ्या. नारायण नारायण नारायण. दे दे असं, म्हणजे त्याला ते खरं वाटना गेलं. पण नारद मुनी हे खरं सांगत होते की माझ्यापाशी काही नाही तुला देण्यासारखं. पण तो ऐकनाच गेला. त्याचा तो चालू वडावडी कर, असं तसं. मग तरीही नारद मुनी न घाबरता, न त्याच्या शस्त्रा कुठे भीता, त्यांनी तसंच विचारले, अरे बाळा, तू हे करतो कशासाठी?
हे जी लोकांना लुबाडतो, लोकांना लुबाडून पैसा गोळा करतो अथवा काय ते धान्य काय जे गोळा करतो सामान, याचं करतो काय तू? करतो काय म्हणजे मी माझं कुटुंब याच्यावर जगवतो. हं? नारायण नारायण. म्हणजे मी माझ्या कुटुंबासाठी हे असं काम करतो. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, अरे हे पाप आहे रे असं करणं, लोकांना लुबाडणं हे पाप आहे, चांगलं नाही ही गोष्ट. तरीही हा दरोडेखोर ऐकायला तयारच नाही. कितीही समजावून सांगितलं पण तो काही ऐकायला तयार नाही. पण नारद मुनी काही न घाबरता त्याला तेच बोलतच राहिले, अरे करतो कशासाठी तू, हे पाप आहे बघा. पण हा माणूस काही ऐकायला तयार नाही. तो मागायच लागला, देच म्हणून बसला, नाही तर मारतो तुला अशी. अरे बाबा ठीक आहे, तुला मारायचंय ना मला, मार, असे नारद मुनी म्हणाले. नारद मुनी असं म्हटल्यानंतर म्हणले, त्याला म्हटलं ही असं कसं आहे, आतापर्यंत कुणी मला घाबरून सगळं द्रव्य काय जे पैसा अडका काय देऊन निघून जात असत, हा कसा भेट नाही मला. त्याला पण थोडीशी म्हणजे भीती बिवाय, नेमकं काय प्रकार हा हा द्यायला बी तयार नाही, भ्यायला बी तयार नाही. अरे मग ते अशी त्यांची चर्चा चालली होती, एकामेकाला संवाद. अरे तू करतो कशी, पाप आहे, मला पाप वगैरे काही माहित नाही. अरे बाबा हे असं लुटून कुटुंब जगवणं, लोकांना त्रास देणं, लोकांचा तळतळाट घेणं, हे चुकीचं आहे रे. है ना, काय तुला, तू हे जे पाप करतो ना, हे पाप, त्यावर तो दरोडेखोर म्हणाला, का होणार नाही, सहभागी का होणार नाही, मी त्यांना जगवतो, मी हे जे काम करतो त्याच्यावर माझं कुटुंब चालतं, माझी बायका पोरं आई वडील सर्व जगतात, आणि ते का माझ्या पापात सामील होणार नाही, असं तो दरोडेखोर म्हणू लागला. मग असं आहे का, त्यावर नारद मुनी म्हणाले की बाबा तू काय कर, तुला मला मारायचंय, माझ्याकडून काय घ्यायचं ते घे, पण माझं एक काम कर, तू तुझ्या जे आई वडील बायको पोरं आहेत ना, ते त्यांना जाऊन थोडस विचार, हे जे आतापर्यंत जीवनामध्ये तू पाप केलेलं आहेस, जो लोकांचा तळतळाट घेतला आहेस, याचा जे पापाचा जो घडा जे भरलाय ना, त्या घड्यामध्ये ह्या पापामध्ये ते सामील होतील का. समजा उदाहरण तुला वरी ह्या पापाबद्दल स्वर्गामध्ये समजा तुला 100 फटके बसणार आहेत, 100 फटकेची शिक्षा होणार आहे, तर त्यातील मग काही फटके आई वडील घ्यायला पाहिजेत, काहींनी समजा मुलांनी काही वाटून घ्यायला पाहिजे. तुझ्या आता तुमचे किती तर बायका पोरं म्हणजे काय आपत्ती, हे सगळ्यांनी समान आता वाटणी झाली पाहिजे ना त्याच्यामध्ये. तुला 100 पैकी त्याने वाटून घ्यायला पाहिजे ना, कारण तू जो पैसा कमवलायस, तू जे काही धन गोळा केलंस, त्यांना जगवलंस, तुझ्या ह्या पापामध्ये त्यांचा पण म्हणजे सहभाग असला पाहिजे. त्यावर दरोडेखोर म्हणला, का नसणार, असायलाच पाहिजे ना. हे त्याला गोष्ट पटली त्याला, कारण त्याला एकच माहित होतं की मी जे यांच्यासाठी करतो आहे, मी जे पाप करतो आहे, त्या पापामध्ये हे नक्कीच सहभागी होतील, त्याला त्याची खात्री वाटत होती. असे आपल्याला सुद्धा वाटतं, आपण जे काही भ्रष्टाचार वगैरे काही करतो ना, काही लोकांचा तळतळाट घेऊन काही कमाई करतो, आपल्या कुटुंबासाठी करतो, त्यात वाटतं की हे आपल्याला पुढे काहीतरी त्याचा उपयोग होईल असं वाटतं कधी कधी. तसं त्या दरोडेखोराला सुद्धा वाटत होतं की मला जे काही शिक्षा होईल त्याच्यात ही सहभाग घेणारच ना, असं त्याची खात्री होती. त्यावर नारद मुनी म्हणाले, जा मग तुला खात्री ना, तर जाऊन मी इथंच बसतो म्हटले, मी इथंच बसतो.
आणि नारद मुनी तिथंच आपले मांडे घालून बसले. हा गेला जवळ, त्याची झोपडी होती. लगबग 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 रागामध्ये गेला. जाता जाता म्हणला, ए तू हलायचं नाही बघ, मला आता घरी पाठवून. तू जर हल्ला तर मी तुला पळत येऊन गाठीनं मारून टाकीन म्हणला. नाही बाबा, हे बघ मी इथंच बसतो, वाटल्यास तुम्हाला बांधून टाक आणि जाऊन ये घरी. तर हा दरोडेखोर घरी गेला. गेल्या गेल्या लगेच तो आई वडिलाकडे गेला. आई वडील थकलेले होते. त्यांना म्हणाला, आई बाबा, मी जे हे पाप करतो, लोकांना लुबाडतो, लोकांचा तळतळाट घेतो, त्यांना दमदाटी करून जी काही द्रव्य गोळा करतो, पैसा गोळा करतो, अन्नधान्य गोळा करतो आणि ते तुम्हाला देतो, तुम्ही त्याच्यावर जगता, तुमचं पोट त्याच्यावर आहे. मग मी ते एक आले म्हणले महाराज, आणि तो म्हणतो की ही पाप आहे. तर मग ती पाप आहे म्हणतो, मग त्या पापामध्ये तुम्ही सहभागी होणार का? मला जर उद्याच्याला देवाकडून काही शिक्षा झाली तर त्या शिक्षेमध्ये तुम्ही सहभागी होणार का? त्यावर त्याचे आई वडील दोघंही म्हणाले, अरे बाबा, तुझं कर्तव्य, म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करणं, त्यांना जगवणं हे तुझं कर्तव्य आहे. आमचा तुझ्या त्या पापाचा काही संबंध नाही. काही संबंध नाही म्हणले. तू कसा आणतो, काय आणतो हे आम्हाला त्याच्यावरून काही देणं घेणं नाही. फक्त आम्हाला जगवणं ही तुझं काम आहे. मुलगा म्हणून तू कर्तव्य करतोस, त्याच्यामुळे तू काय पाप करतो का पुण्य करतो ह्याच्यावरून आमचं काही देणं घेणं नाही आणि तुझ्या पापामध्ये आम्ही सहभागी काही होणार नाही. मग त्याची जी पॉवर होती, खात्री होती की माझ्या पापामध्ये सहभागी होतील, ही त्याची पॉवर जरा कमी झाली थोडीशी. मग तसेच लगबगीत बायकोला विचारलं, तू माझी पत्नी आहेस, जीवनभर साथ देणार आहेस मला, वगैरे वगैरे. तर मी जे हे काही पाप करतो म्हणतात ते महाराज म्हणतो की पाप करतो तू, आणि तरी पापामुळे तुला भविष्यात उद्या शिक्षा होऊ शकते देवाकडून. मग त्या शिक्षेमध्ये तुम्ही सहभागी होणार का? तू होणार का नाही? ती पत्नी म्हणजे आता आता मला काय करायचंय तुम्ही? अहो, माझ्याशी लग्न केलंय. लग्न केलं की बायकोला सांभाळणं, बायकोला खाऊ पिऊ घालणं, तिचा लाड करणं, तिच्या काही गोष्टी आहेत, समजा हौस मौज काय करायचे तुमचं कर्तव्य आहे. ते नवरा म्हणून तुम्ही मला हे देणं गरजेचंच आहे. मला जगवणं तुम्ही करायलाच पाहिजे. यात तुम्ही पाप करता पुण्य करता, आम्हाला काय त्याच्याहून देणं घेणं? बायकोनं बी हे असं उत्तर दिलं. त्यानंतर मुलांना पण तेच विचारलं. मुलं म्हणले तुम्ही वडील आहेत आणि वडिलाचं कर्तव्य आहे मुलांना सांभाळणं, यात आम्ही सुद्धा सहभागी होऊ शकत नाही. म्हणजे सगळ्यांनी त्याला उत्तर तेच दिलं. आता हे सांगतोय काय तुम्हाला ही गोष्ट? तसाच प्रकार आपल्या जीवनामध्ये असतो. आपण जे काही भ्रष्टाचार करतो, लोकांचा तळतळाट घेऊन कुणी कामं करतात ना, पाप करून लोक आपल्या कुटुंबासाठी अतिरेक करतात. जे आपल्या समजा भाग्यात आहे, जे आपल्या समजा मेहनतीनं मिळतं, त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे काय, जे आपण जास्त प्रमाणात काही द्रव्य गोळा करतो, पैसा गोळा करतो, भ्रष्टाचार करून करतो गोळा, ते जे पाप आहे, त्या पापामध्ये हे आपले कुटुंबातील कुणीही सहभागी होत नसतात, लक्षात घ्या. पण आपल्याला ते कळत नाही. तसं त्या वाल्या कोळ्याला म्हणजे त्या दरोडेखोराला ही गोष्ट कळत नव्हती. मग सगळ्याकडून नाही नाही म्हटल्यानंतर त्याची जी पॉवर होती, ऊर्जा होती, ते जरा कमी झाली आणि जसा तडतड तडतड घरी गेला होता विचारायला, तसा
स्मित गतीने, एकदम कमी गतीने तो परत आला, खाली मान घालून आला आणि नारद मुनी समोर उभा राहिला. म्हणला, महाराज मी आलो, विचारून आलो. त्यावर मुनी म्हटले, काय म्हणाले रे बाबा तुझ्या घरचे लोक? त्यावर तो दरोडेखोर म्हणाला, काय म्हणणार म्हणले? ते म्हणले, आम्ही तुझ्या पापात सहभागी होऊ शकत नाही. तू मुलगा आहेस. आई वडील म्हणले, तू मुलगा आहेस, तुझं कर्तव्य आम्हाला सांभाळणं. बायको तेच म्हणले, तुम्ही माझे पती आहात, तुम्ही बायकोला सांभाळणं हे कर्तव्य आहे. मुलं तेच म्हणले, तुम्ही आमचे वडील आहात, वडिलाचं कर्तव्य मुलांना सांभाळणे वगैरे असे उत्तर आले. म्हणले, मग आता मी काय करू? म्हटले, माझ्या हातून जे पाप झालेलं आहे हे मला आता फेडायचंय. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत राहील, मनामध्ये परिवर्तन झालं. तो निराश झाला. समजा त्या काही ठराविक गुरुमुळे, समजा नारद मुनीमुळे त्याच्यामध्ये परिवर्तन होईल समजा. पण आपण ना गुरु करत नाही, कुठलं कुणाचं ऐकत नाही, कुणी सांगितलं तेही कळत नाही. आपण मरेपर्यंत हे असं भ्रष्टाचाराचं पाप करतो, लोकांचा तळतळाट घेतो, 2 नंबर मध्ये पैसा कमवतो. आपल्याला हे कळत नाही, कारण आपल्याला कोणी नारद मुनी येत नाही. गुरु जरी आले तरी गुरु काही सांगत नाहीत आणि आपण गुरुचं ऐकत नाही, कारण आपली गुरुवर भक्तीच नसते, श्रद्धा नसते. त्याचा हा परिणाम आहे. तर झालं काय मग? आता म्हणला, यातून मला मुक्त व्हायचंय. म्हटला, मी काय करू शकतो? मग त्यावर नारद मुनी म्हणाले, तू एक काम कर, मी पुढे जातोय म्हणले, मी परत येईपर्यंत तू इथेच बस आणि राम नामाचा जप कर. आता हे राम नामाचा जप कर म्हणजे, तर त्यांना समजा त्या दरोडेखोरांना म्हणजे त्या दरोडेखोराला म्हणजे वाटलं की आता आपण याच्यातून मुक्त होणं गरजेचं आहे, म्हणून त्यानं जसं सांगितलं तसं ऐकलं आणि तो मांडी घालून बसला आणि राम 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 म्हणजे राम राम म्हणत मरा मरा सुद्धा म्हणत गेला. पण त्याचा तो विश्वास, त्याची जी श्रद्धा, त्याच्यामुळे मरा काय आणि राम काय ती एकच. तो असाच तपश्चर्या करत बसला. नारद मुनी पुढे गेले, खूप म्हणजे दूरवर गेले, ते दुसऱ्या गावी गेले आणि कालांतराने, खूप कालांतराने परत आले. तोपर्यंत हा जो दरोडेखोर होता तो नामस्मरण करत होता, मंत्र जप करत होता आणि राम राम जो चालू होतं आणि त्याच रस्त्याने नारद मुनी चालले होते. पण आता तिथे जिथं बसला होता तो दरोडेखोर, त्या जागी वारूळ तयार झालं. कारण त्या दरोडेखोरानं अन्न पाणी कसलंच काही घेतलं नाही, त्याच्यामुळे तो एका जागेवर हे झाला. त्याच्यावर वारूळ झाला, म्हणजे माती चढली, त्याच्यावर गवत उगू लागलं आणि त्याच्यामध्ये तो झाकून गेला. पण त्याचं नामस्मरण, तोंडातून येणारं नामस्मरण, जे मंत्र जप आहे, तो काही बंद नव्हता. राम 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 चालूच होतं. आणि त्या रस्त्याने नारद मुनी चालले असताना त्यांना ते राम नामाचा जप हे ऐकायला आलं. पण त्यांना व्यक्ती कुठं दिसना गेला. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर ते परत फिरले होते, 12 वर्षानंतर म्हणायला काय. तर आवाज येतोय पण व्यक्ती दिसत नाही, म्हणून आजूबाजूला पाहिलं. मग ते हळूहळू त्या आवाजाच्या दिशेनं कान टवकरत 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 गेली, तर तिथे ते वारूळ बनलं होतं आणि त्या वारुळामध्ये राम नामाचा जप ऐकू येत होता. त्याने ते वारूळ खोललं, बाजूला केला, गवत वगैरे काढलं आणि हा वाळून कट्ट असा झालेला पुतळा तयार होता आणि तो
तसाच मांडी घालून बसला होता. तोंडातून डोळे झाकलेले होते, पण तोंडातून नामस्मरण चालू होतं. नारद मुनींनी त्यांना उठवलं, जागं केलं त्याच्या तपश्चर्यातून आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणले, तुझी पूर्ण तपश्चर्या झाली. एक, तू आता वाल्याचा वाल्मिक ऋषी झालास म्हणले. तर आता म्हटले, तू असं कर की हे जे राम नामाचा जप केला आहेस, तू एक काव्य लिही म्हणले. काव्य जसं तू लिहिशील, काव्य लिहिशील, तसं देव अवतार घेतील. म्हणजे त्याप्रमाणे समजा वागतील, त्याप्रमाणे ते कृती करतील. म्हणून नारदाच्या आज्ञेनुसार त्या ह्याने वाल्याकुळीने रामायण ग्रंथ हा लिहिला. सर्वांना माहीतच आहे, वाल्मिकी रामायण वगैरे. आता ही गोष्ट सांगायचं कारण म्हणजे काय, आता सगळ्यांना गोष्टी माहीत असतात. ह्या वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नामस्मरण केलं. नामस्मरण जर केलं आपण, तर आपण सुद्धा काही ऋषी होणार नाहीत, पण माणूस म्हणून चांगले व्हाल. आपल्या हातून नकळत कळत पाप काही घडतात, त्याचा उद्धार होईल, ती पाप नष्ट होतील. नामस्मरण मंत्र जपाने होतं आणि आपल्या वागण्यामध्ये बदल होतो. वागण्यामध्ये जसा का त्या दरोडेखोराचा ऋषीमध्ये बदल झाला. त्यांनी महान काव्य लिहिलं, जगप्रसिद्ध काव्य लिहिलं. आपण काव्य लिहू असं काही म्हणायचं नाही, पण आपण माणूस म्हणून चांगल्या प्रकारे होऊ. आणि जो काही आपण कुटुंबासाठी भ्रष्टाचार करतो, लोकांचा तळतळाट घेतो, हे जरा कुठंतरी थांबेल. कारण काही खरं नसतं हो, तुम्हाला सांगतो, काही खरं नसतं हे. कारण आपल्याला कळतच नाही नातलगासाठी, कुटुंबासाठी आपण काय करायलो, काय वाईट करायलो का चांगलं करायलो. आपण गरजेपेक्षा पैशाचं जास्त संचय करतो आणि भ्रष्टाचार करून करतो. विशेष म्हणजे 2 नंबरमध्ये पैसा कमवतो, काही करतो, काही लागत नाही हो. आपण चांगल्या मार्गाने सुद्धा कुटुंबाला देऊ शकतो आणि चांगल्या मार्गाने जो पैसा येतो, चांगल्या मार्गाने जे काही गोष्टी करतो आपण, त्यात कुटुंब सुद्धा सहभागी होतं. कारण त्यात पाप येतच नाही कुठं. जेवढं आपल्याला काम करतो, आपण श्रम करतो, तेवढा पैसा मिळाल्यानंतर कुटुंबातही सुख लाभतं. लक्षात घ्या. लोकांकडून, लोकांच्या तळतळाट घेऊन पैसा कमाई करून घरामध्ये सुख लाभत नाही कधी. लक्षात घ्या तुम्ही. कारण जशी लक्ष्मी लोकांच्या तळतळाटून येते ना, ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकूच शकत नाही. जरी आली, लक्ष्मीचा वापर जरी झाला, तरी घरामध्ये कलह, द्वेष, हेवे दावे, भांडण, तंटे, दुखापती, म्हणजे घरात आधार, बऱ्याचशा गोष्टी अशा निर्माण होतात. केवळ अशा वाईट कर्मातून जो पैसा येतो आपल्या घरामध्ये, जो लक्ष्मी येते, त्या लक्ष्मीचा प्रताप आहे हा. त्याच्यामुळं आपण जेवढं श्रम करतो, काम करतो, जे आपल्या नेमाप्रमाणे जे आपल्याला आहे, त्याच्यात जे असेल त्या समाधान मानून तुम्ही जास्त काम करा. तुमचं कुटुंब भागत नाही तर जास्त काम करा आणि कामातून, श्रमातून जो पैसा होतो त्याच्यातून कुटुंब जगवा. त्याच्याने तुम्हालाही पाप नाही, कुटुंबालाही त्रास नाही. आणि कधीही या गोष्टी करायच्या नाहीत. हे गोष्टीतून ह्या शिकायचं होतं. कोणत्या? ह्या दरोडेखोराच्या. तर मंडळी, तुम्हाला कसं वाटलं नेमकं? मी सांगितलं योग्य आहे का नाही? नसेल पटलं तर सोडून द्या, पटलं तर पुढे चालू ठेवा, तुमच्यात बी बदल करून घ्या. एवढं मला सांगायचं होतं. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधान राहा.